नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या दिवाळीच्या या स्पेशल भागात मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये आपण दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस याबद्दल माहिती जाणून घेतली. आता आपण दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी बद्दल जाणून घेणार आहोत. दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी हा आरोग्याचा व समृद्धीचा सण मानला जातो. हा सण अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असतो. धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे 13व्या दिवशी होणारा दिवस. या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला, म्हणूनच हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. वसुबारसासारखीच धनत्रयोदशीची सुद्धा एक मनोवेधक कथा आहे. पुराणानुसार कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमराजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचा प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजे यमलोकात परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराच्या प्राणाची रक्षा केली. म्हणूनच या दिवसाला यमदीपादन असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा प्रसिद्ध आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याचवेळी समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आले. म्हणून धन्वंतरींची या दिवशी पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. अश्विन कृष्ण त्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस. हिंदू धर्मातील सण आणि उत्सव. उत्तर भारतात या दिवशी कार्तिकी महिना असतो. आता आपण जाणून घेऊया धनत्रयोदशी हा सण कसा साजरा केला जातो. धनत्रयोदशी हा सण मुख्यतः संध्याकाळी साजरा केला जातो आणि यासाठी विशिष्ट विधी व परंपरा आहे. धनत्रयोदशीला घराची स्वच्छता करून ते सजवले जाते. घरातील मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढली जाते आणि दिवे लावले जातात, जे लक्ष्मीचे स्वागत करण्याचे प्रतीक असते. या दिवशी विशेषतः धन्वंतरी देवताची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. वैद्यकीय देवतेसाठी तुळशीचे पान, गोड धान्य, गूळ आणि इतर पवित्र वस्तू अर्पण केल्या जातात. काही घरांमध्ये गणपती आणि लक्ष्मी देवीचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीला नवीन वस्तू, विशेषतः सोने, चांदी आणि धातूची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. खरेदीचा हा शुभारंभ वर्षभर आर्थिक स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून पाहिला जातो. सायंकाळी घरात दीप लावले जातात. स्त्रिया आणि मुलं घरोघरी लहान दिवे ठेवतात आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश पसरवतात, जे नकारात्मकता दूर करण्याचे आणि सुख समृद्धीला आमंत्रित करण्याचे प्रतीक मानले जाते. सामाजिक दृष्टिकोनातून काही ठिकाणी कुटुंब एकत्र येऊन धार्मिक कथा, भजने आणि स्तोत्र पठण करतात. धनत्रयोदशी हा सण एकत्रितपणे समृद्धीचा आणि सौख्याचा अनुभव देतो. प्रत्येक भारतीय सणाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वैशिष्ट्य असते. धनत्रयोदशी या सणाला सुद्धा धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. या दिवशी मुख्यत्वे वैद्यकीय देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. कारण असे मानले जाते की या दिवशी धन्वंतरी समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. म्हणूनच धनत्रयोदशीला आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. धनत्रयोदशीचे सांस्कृतिक महत्त्व म्हणजे या दिवशी नवीन वस्तू, विशेषतः सोनं, चांदी, भांडी
इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींची खरेदी केली जाते. या खरेदीला शुभ मानले जाते, कारण अशी श्रद्धा आहे की यामुळे घरात संपत्ती टिकून राहते व लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या धनतेरसला समृद्धी आणि सौख्याचे प्रतीक मानले जाते. आर्थिक दृष्टिकोनातूनही धनत्रयोदशीचा विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी खरेदी करण्याची प्रथा असल्यामुळे बाजारपेठेत उलाढाल वाढते. या दिवसात सोने चांदी, इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं आणि घरगुती वस्तूंसह विविध क्षेत्रातील व्यवसायाला चालना मिळते. त्यामुळे व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत फायदेशीर असतो. धनत्रयोदशीने धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अंगांनी समाजात एक उत्साहाचा आणि आर्थिक समृद्धीचा वातावरण निर्माण केले आहे, जे भारतीय संस्कृतीतील विविध घटकांना एकत्रित आणते. थोडक्यात धनत्रयोदशी हा सण उत्साह आणि समृद्धीचा सण मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. आता भेटूया याच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी बद्दल जाणून घेणार आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा आजचा हा पॉडकास्ट नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐकाच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ दीपावली.